ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। तर धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। हेमा मालिनी, बॉबी देओल, सनी देओल, ईशा देओल, आमिर खान, अनिल शर्मा आणि अमिताभ बच्चन यावेळी उपस्थित। तर धर्मेंद्रजींच्या निधनानं भारताच्या चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला। ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व आणि असाधारण अभिनेते होते। पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली, तर अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण। धर्मेंद्र यांच्या निधनानं सिनेसृष्टीचं मोठं नुकसान, एका युगाचा अंत झाला म्हणत करण जोहर यांच्याकडूनही धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेला अटक। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती। डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीत अंत्यसंस्कार। मोहोज देवढे या गावामध्ये तणावपूर्ण वातावरण। गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची। अंत्यसंस्कारावेळी गौरी गर्जेंचे वडील भावूक झाले। अंत्यसंस्कार सुरू असताना गौरीच्या वडिलांना अश्रू अनावर। उपस्थितांकडून गौरीच्या वडिलांचं सांत्वन। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात एक व्यक्ती सेटलमेंट करण्यासाठी आल्याचं बीडच्या लोकांनी सांगितलं। अंजली दमानी यांचा आरोप। पंकजा मुंडेंनी गौरी गर्जेंच्या कुटुंबाला मदत का केली नाही, अंत्यसंस्काराला का उपस्थित राहिल्या नाहीत, अंजली दमानी यांचा सवाल। दरम्यान अनंत गर्जे यांना अटक होती की त्यानं सरेंडर केलं याची निश्चिती नाही। आरोपी 3 होते, अजय आणि शीतल यांचं काय झालं, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल। पंकजा मुंडेंनी गर्जे प्रकरणात पोलिसांना तातडीनं कारवाई करण्यास सांगितलंय। अनंत गर्जेला अटक झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अनंत गर्जेच्या मुंबईमधील घरी फॉरेन्सिक पथक दाखल। गौरीनं आत्महत्या केलेल्या घरात पथकाकडून तपास सुरू। अनंत गर्जेच्या घरी फॉरेन्सिक पथकासोबत डॉक्टरांचं पथक सुद्धा दाखल। डॉक्टर राजेश ढेरे यांच्यासोबत एक पथक अनंत गर्जेच्या घरात। गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। रात्र वैराची असं म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश। 11 वर्षांपासून मुंबईचा विकास कोण करतंय, मराठी माणसांना माहिती। मराठी माणसांच्या नावानं प्रक्षोभक वक्तव्य करून मराठी माणसांची माथी भडकवण्याचं काम काही लोक करतायत। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अमित साटम यांची टीका। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी आणि अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्यानं लोकशाही पुन्हा कलंकित। सामनाच्या अग्रलेखातनं निवडणूक आयोगासह सरकारवर टीका। लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसतायत, सामनातनं निशाणा। विकास कामांसाठी मी तुमच्या पाठीशी, जो माणूस काम करतो तोच चुकतो। चूक लक्षात आल्यानंतर दुरुस्त केली। निधीच्या वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी आज जनसुनावणी सुरू। वृक्षतोडीच्या सुनावणी अगोदरच पर्यावरण प्रेमींचा सभागृहात गोंधळ। केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतींसाठी हजर या ठिकाणी असल्यामुळे हा गोंधळ। ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची राज ठाकरे अविनाश जाधवांना शिवीगाळ। गांधीनगरमध्ये मनसेची नाही तर भैयांची चालणार। किरकोळ वादातनं रिक्षा चालकाची मुजोरी। रिक्षा चालकाला चितळसर पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसेचा चोप। तर आता पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यातच चोप दिल्याची माहिती। कोल्हापूर विमानतळाच्या शेजारील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी तामगावच्या ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळ विस्तारीकरणामध्ये रस्ता बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना वाहतुकीसाठी अडचणी। वर्षभरापासून विमानतळ प्रशासनानं रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। आमची जमीन घेऊन आम्हालाच रस्ता नाही, रस्ता बंद केल्यामुळे रुग्ण शाळकरी मुलांचे हाल। ग्रामस्थांच्या व्यथा, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही ग्रामस्थांचा इशारा। शौर्य पाटीलच्या आत्महत्येनंतर सलग 4थ्या दिवशीही पालकांची निदर्शनं। शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील निदर्शनात सहभागी। आत्महत्येस जबाबदार असलेल्या शिक्षकांच्या अटकेची पालकांची मागणी। लातूरच्या MIDC हुडको या परिसरातील
नागरिकांचं पालिकेसमोर ठिय्या आंदोलन. मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिक आक्रमक. मागण्या पूर्ण करण्याचीही यावेळी मागणी. लोणावळ्यामध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात निवडणुकीच्या रिंगणात. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन. तर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी वरुड या ठिकाणाहून तरुणाला ताब्यात घेतलं. काम का नाही केलं असं म्हणत खासदार बोंडे यांना तरुणाकडून शिवीगाळ. हैदराबादमधून खासदार अनिल बोंडे यांना आला धमकीचा फोन. खासदार बजरंग सोनवणेंकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी. दरम्यान मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याचा काय कार्यक्रम करायचा तो करेल. सोनवणेंचं वक्तव्य. 2 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवल्याचाही आरोप. दंडेलशाही कुणी करत असेल तर लक्षात ठेवा. अजित पवार यांचे बीडचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडितांचं बीडमध्ये वक्तव्य. अजित पवार बीडच्या नगरपालिकेसाठी बारामतीपेक्षा जास्त पैसे देतात. अजित पवारांनी बीड शहराला नगरपालिकेला दत्तक घ्यायचं ठरवलंय. विजयसिंग पंडितांची प्रतिक्रिया. तर मुद्द्याची निवडणूक गुद्द्यावर नेण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. विजयसिंग पंडित यांचा इशारा. धाराशिवच्या कळंबमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. पैसे वाटल्याच्या आरोपातनं भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा आरोप. हिंगणघाट या ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा. प्रचार सभेला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती. कॉर्नर सभांमधनं उमेदवारांचा प्रचार. हिंगणघाटात भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गटात चुरशीची लढत. सोलापूरच्या करमाळामध्ये माजी मंत्री महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचा शुभारंभ. दरम्यान प्रचाराचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. नागनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. परळी नगर परिषदेतील पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र. तर जे लोकसभेला आणि विधानसभेला घडलं ते पुन्हा परळीत घडून देऊ नका. सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त वाढवा. आयोगाला पत्र. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. 29 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा विवाद आता न्यायालयामध्ये पोहोचला. अर्जावर स्वाक्षरी नसल्याचाही आरोप. सत्तेत वाटा देऊ पण संघटनेमध्ये अजिबात वाटा देणार नाही. भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचं वक्तव्य. एकही जागा भाजप व्यतिरिक्त कुणाला देणार नाही असंही निलंगेकर म्हणाले. उमेदवार निवडून द्या, मग निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. तर भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आणू. मंचरमधल्या प्रचारसभेत बोलताना वळसेंचं ग्रामस्थांना आश्वासन. तर धाराशिवमध्ये शिंदे सेनेचा भाजप विरोधात प्रचार. जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी बैठक घेतली. जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकेत शिवसेना स्वबळावर. धाराशिव शहरात 41 पैकी 21 जागांवर शिवसेना स्वतंत्र लढणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढतेय. शिंदेंची सेना 118 तर भाजप 108 जागा लढवत असल्याचं समोर. काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर. लातूरच्या अहमदपूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपमध्ये तणावपूर्ण लढत. तर राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप करत भाजपकडून जोरदार ताकद. काँग्रेसकडून सुद्धा दोघांच्या लढाईत संधी साधण्याचा हा प्रयत्न. लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतनं माघार. पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे उमेदवारांची माघार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण कराडमध्ये प्रचारात उतरल्या. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचारासाठी शहरातनं पदयात्रा. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचंही आवाहन. काँग्रेसनं अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर या ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी दिल्यात. तर अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं आपल्या पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला. भाजप नेत्या नवनीत राणा यांचं वक्तव्य. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार राजकीय खेळी होणार. भाजपचे शिलेदार कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर लढणार. राजू कीर आणि मेधा कुलकर्णी धनुष्यबाण चिन्हावर लढणार. काँग्रेस उमेदवारासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रचार. वसमत नगर अध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची इथे उपस्थिती. आमदार संग्राम जगतापांची ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळेंना 51 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस. जैन समाजाच्या जागेवर जगतापांनी कार्यालय थाटल्याचा किरण काळेंचा आरोप. माफी मागण्याचीही जगतापांची मागणी. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड. चंद्रशेखर घुले पाटील अजित पवारांचे खंदे समर्थक. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर हे अध्यक्षपद रिक्त झालं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार. सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे. भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथविधी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची इथे उपस्थिती. तर ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश इथे उपस्थित होते. नागपुरात साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये गोळीबार. 4 जण जखमी. पैशाच्या वादातून रविवारी दुपारी घटना घडली. 5 जणांवर गुन्हे दाखल. नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीमध्ये डेकोरेशनचे सर्व साहित्य जळून खाक. डोंबिवलीमध्ये ॲडव्हान्सच्या नावाखाली सराफाला घरी बोलावून मारहाण करत लूट. 3 तोळ्यांची चैन, 50,000ची रोकड लुटली. मानपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच. ड्रंक अँड ड्राईव्हमुळे आता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. यापूर्वी 13 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा इथे मृत्यू झाला होता. अतुल घरत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये आता पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. बीडच्या पाटोदामध्ये मराठा आंदोलक अतुल घरत यांचा अपघातात मृत्यू. तर 4चाकी गाडीनं दुचाकीला दिली होती धडक. मुंबईतील माजी फुटबॉलपटूचा मृतदेह पालघर तालुक्यातल्या मेंढवण या खिंडीतील जंगलात सापडला. सागर सोरटी असं या खेळाडूचं नाव. मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ. तुळजापूरमधील जेळकोट जवळ दागिने आणि पैशांच्या वादातनं महिलेची हत्या. तर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात. नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमधील मालेगावात प्रकरणावरून अमरावतीमध्ये शक्ती महाराज आक्रमक. आरोपीला 1 महिन्यात शिक्षा न झाल्यास मालेगावमध्ये आंदोलन करण्याचाही इशारा. जालन्याच्या बदनापूरमधील घोटण या गावातील शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवर जेसीबी फिरवला. विविध रोगाचा प्रादुर्भाव आणि योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर चालवला बुलडोझर. बागेतील 1,500 केळीची झाडं जमीनदोस्त. बाजारात केळीला भाव नसल्यामुळे निर्णय. तर शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान. सोलापूरच्या करमाळ्यामधील शेतकऱ्यांना केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवला. तर उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हतबल. समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक निराश. अक्कलकोट तालुक्यामध्ये कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकावर फिरवला रोटावेटर. तर शेतकऱ्यांना रोटर फिरवून 6 एकर कांदा नष्ट केला. अक्कलकोट तालुक्यातल्या खानापूर इथल्या रविकांत कुरे असं या शेतकऱ्याचं नाव. पुण्याच्या खेडमधील परसुल या गावात काकुबाई माता यात्रेनिमित्त कुस्त्यांचं आयोजन. दरम्यान राज्यातील पैलवानांनी कुस्ती दाखवत मैदान गाजवलं. कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. रत्नागिरी जवळच्या भाटे समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश. स्थानिकांनी या दोघांना वाचवलं. बुडणारे दोघे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी. पाण्यामध्ये उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी तात्काळ भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार. आयुक्त तथा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचा जालना शहरवासियांना इशारा. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी नवी जेट्टी आणि टर्मिनल बांधण्याच्या कामाला सुरुवात. गेटवे ऑफ इंडियावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय. दरम्यान सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे मंत्री राणेंकडून मंजूर. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार. त्यांच्या जागी आता नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा सुरू. तर ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली. आमदार खासदार कार्यालयामध्ये आल्यास आता उठून उभे राहण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश. आमदार खासदारांशी सौजन्यानं वागा. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्याचे मुख्य सचिव राजेश कुंभार यांचे निर्देश. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील अनुदानित शाळांचं मध्यान्ह भोजन हे आता अनुदान त्याचं थकीत असल्याची माहिती. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनासाठी 6 महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळालं नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडला केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आणण्याचा विचार नाही. चंदीगड विधेयकावरून केंद्र सरकारचं घुमजाव. तर चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडून ड्रग्ज विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला अटक. डोंबिवली परिसरातनं सापळा रचून त्याला अटक केल्याची माहिती.
नागपुरात 18 महिन्यात 11 कोटींचे ड्रग्ज जप्त, तर नागपुरात पोलिसांची 18 महिन्यात ही मोठी कारवाई. ड्रग्ज कारवाईमध्ये एकूण 1022 आरोपींना अटक झाल्याची माहिती. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गांवर 28 प्रवाशांचा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरांनी पळवला. यामध्ये सर्वाधिक 25 मोबाईल, पाकिट आणि 2 बॅग्सचा समावेश. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.